हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन खरंच कमी होतं का? तर होतं. आपण मनाशी ठरवलं ना तर अशक्य असं काहीच नाही आहे. त्यामुळे आपण फक्त आपला एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण करायला हवा. आपण स्वतःच्या मनाशी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि त्यानुसार आपण आपलं रुटीन बदललं पाहिजे. आहार आपण त्या पद्धतीने घेतला पाहिजे. तर आता मी गावावरनं जाऊन आली. लास्ट 2 महिन्यापूर्वी माझं वेट लॉस झालं होतं. त्या रिलेटेड मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले की मी कशा पद्धतीने वेट लॉस केलं, काय केलं आणि माझ्या आहारामध्ये, माझ्या रुटीनमध्ये मी काय बदल केले. तसेच मी जेवण, नाश्ता, रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी काय घेत होती, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. वजन कमी करणं तेवढं सोपंही नाही आहे आणि अवघडही नाही आहे. आपण जर मनाशी ठरवलं तर ते आपण करू शकतो. आता सर्वात प्रथम सकाळी उठल्याबरोबर बघा, तुम्हाला 2 बदाम, अक्रोड, मनुके भिजत घालायचे आहेत रात्रीचे आणि ते सकाळी तुम्हाला अनुशापोटी खायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 1 ग्लास साधं कोमट पाणी घ्या. जर शक्य झालं तर त्याच्यामध्ये मध किंवा लिंबू पिळूनही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हलकेसे स्ट्रेचिंगचे व्यायामाचे प्रकार करायचे आहे. कुठलेही आवडेल ते तुम्ही व्यायामाचे प्रकार करा. ती सवय लावा तुम्ही आणि ते केल्यानंतर तुम्हाला अगदी हेल्दी नाश्ता करायचा आहे प्रोटीनयुक्त. आता मागे मी साखर बंद करून महिन्यात एवढं वजन कमी केलं. त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर सारे कमेंट्स आणि प्रश्न विचारले गेले. तर त्यात एका ताईंनी मला कमेंट केली होती की ओट्स हे आपलं महाराष्ट्रीयन खाद्य नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की चहा चपाती जर आपण खाल्ली, आता हे आपलं महाराष्ट्रीयन खाद्य आहे चहा चपाती. चहा चपाती जर खाल्ली तर आपल्याला चहा चपातीमधून काय भेटतं सांगा तुम्ही? एकतर चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि जर आपल्याला जास्त आपण जर कार्बोहायड्रेट्स घेतले तर आपलं पोट फुगलेलं राहतं आणि वजन कमी होत नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते की आपल्या शरीराला ऊर्जा मिळायला हवी, ताकद मिळायला हवी आणि आपल्याला वीकनेस जाणवत नाही. बघा, आपण प्रोटीनयुक्त जर नाश्ता केला तर पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि आपल्या ज्या सारख्या खाण्याच्या ज्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्त सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे. आणि आत्ता सध्या आपण बघतोय की पहिल्यासारखं असं काहीच राहिलं नाही, पाहायलाही मिळत नाही आहे. त्यामुळे आपण आपलं शरीर हेल्दी कसं राहील किंवा आपण फिट कसं राहू, आपल्याला एकही गोळी चालू व्हायला नको किंवा कुठलेही आजार जडायला नको, म्हणून आपल्याला आपलं रुटीन आणि आहार बदलायचा आहे. तर घरचं खायचं आहे, घरचंच खायचं. घरचं खाऊनसुद्धा वजन कमी होतं. असं नाही आहे की जिम जॉईन करायला पाहिजे किंवा योगा करायला पाहिजे बाहेर जाऊन किंवा बाहेरचं प्रॉडक्ट घेऊन वेट लॉस करायचे, प्रोटीन शेक वगैरे नाही. आपलं फक्त घरगुती आहार आपण घेऊनही वजन कमी करता येतं आपल्याला. तर सकाळी मला सांगायचं आहे की तुम्हाला जो जमेल तो नाश्ता तुम्ही घ्या, पण हेल्दी घ्या. त्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ शकता. जर माझ्यासारखे टी लवर असाल तर तुम्ही विदाऊट शुगरचा, साखर पूर्णपणे मी बंद केलेली आहे. साखर कशी बंद करायची याचा व्हिडिओ मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की एकदम साखर बंद होत नाही, कारण आपल्याला खूप पूर्वीपासून, पहिल्यापासून आपल्याला ती सवय झालेली असते आणि अचानक ती बंद होत नाही किंवा मग आपली चिडचिड होणे आणि अचानक जर ती कुठलीही गोष्ट आपण बंद केली तर मग आपली चिडचिड होऊन आपल्याला बघा डोकं दुखायला लागतं किंवा गरगरतं आणि आपल्याला असं काही ना काही सारखं खाण्याची इच्छा होते. त्यामुळे हळूहळू बंद करायची, एकदम काही बंद होत नाही. मी पहिले 1 चमचा टाकायची, त्यानंतर अर्धा चमचा, त्यानंतर फार थोडी कमी केली आणि नंतर मग मी विदाऊट शुगरचा चहा घ्यायला लागले. त्यानंतर बघा ब्लॅक कॉफी आणि उठल्याबरोबर मला चहा घ्यायची सवय होती, तीसुद्धा मी बंद केलेली आहे. कशी बंद केली तर सकाळी उठल्याबरोबर साधं कोमट पाणी तोंड न धुता घेते. त्यानंतर जे रात्रीचे 2 बदाम वगैरे भिजायला घातले की ते खायचं. थोडेफार व्यायामाचे प्रकार करायचे आणि त्यानंतर मग मी नाश्ता करायला लागले. काय होतं, एक ठराविक आपलं वय असतं, त्या वयापर्यंत आपल्याला आपलं शरीर सगळं काही पचवून घेतं आणि सगळं काही आपल्याला सहन होतं. पण एकदा 35-40 नंतर आपल्याला बघा हळूहळू आपल्या शरीरात बदल होत जातात. मग शरीर ढिलं पडतं. जर तुम्ही काहीच केलं नाही, व्यायाम नाही केला, आहार व्यवस्थित नाही घेतला, खात राहिलात, एका जागी कंटिन्यू बसून राहिलात किंवा वॉक नाही, व्यायाम नाही
आणि जे येईल ते तुम्ही खात राहिला तर वजन वाढणार, शरीर ढिलं पडणार आणि नंतर मग आपल्याला आळस, कंटाळा, थकवा जाणवणार आणि असं करता करता खूप आपल्या शरीरामध्ये फॅट साठायला लागतात आणि नंतर मग आपण आळशीच बनून जातो. मग एकही काम करायला आपल्याला उत्साह राहत नाही. तर असं होतं. त्यामुळे आपलं शरीर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आपण. घरामध्ये आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची. जे काही तुम्हाला करायचे, तुम्ही हाऊसवाईफ असाल तर आपलं शरीर हलतं-चालतं ठेवायचं आहे. हां, तुम्ही आराम करू शकता. दुपारच्या वेळामध्ये तुम्ही थोडंसं 15-20 मिनिटं पडू शकता. पण अगदी 2-2 तासाची झोप घ्यायची नाही. त्याने फास्ट वजन वाढतं. आता मी चहा बंद केला का? तर नाही केला. कारण मला ती खूप वर्षापासूनची, आता पहिल्यापासूनची सवय असते. त्यामुळे त्या अचानक आपली बंद होत नाही. कितीही मी ठरवलं, 1-2 दिवस नाही घेतला तरी तिसऱ्या दिवशी माझं मन होतंच. तर का होतं? कारण आपल्याला ती सवय झालेली असते. तर मी मग साखर बंद केली आणि त्या ठिकाणी थोडासा गूळ टाकायला लागली चहामध्ये. कधी-कधी तर नुसता दुधाचा केला ना, की साखरेची, गुळाची सुद्धा गरज पडत नाही. एवढा टेस्टी चहा लागतो. म्हणजे आपल्या मनाचं पण समाधान होतं आणि प्लस शरीरामध्ये, आपल्या पोटामध्ये साखर पण जात नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की आपण हळूहळू कुठलीही गोष्ट करताना हळूहळू करायची आहे सुरुवात. तुम्ही जर व्यायामाची सवयच नसेल तुम्हाला, तुम्ही जर व्यायामच करत नसाल, तर तुम्ही हळूहळू सुरुवात करा. आज थोडंसं मेडिटेशन करा, थोडे हलकेसे व्यायामाचे प्रकार बसून करा, झोपून करा. भरपूर व्यायामाचे प्रकार आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आता तुम्ही पाहिलेलं आहे की माझे डेली ब्लॉग. गावावरून आल्यानंतर पुन्हा मी माझं रुटीन सुरू केलं. सगळं घरातलं सगळं क्लिनिंगचं वगैरे आवरून झालं. आता पुन्हा मी माझं वजन कमी करण्यासाठी जे रुटीन आहे ते मी फॉलो करायला घेतलेलं आहे. म्हणजे आहार, पुन्हा थोडंसं सकाळचे व्यायामाचे प्रकार. आता पहिले कंटिन्यू होतं, ते एकदा सवय आपली गेली की पुन्हा मग कंटाळा येतो किंवा ते रुटीन पुन्हा फॉलो करायला थोडा वेळ जातो. तर आता मी पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं व्यायाम केल्याने, कारण ती सवयच आहे आणि आपण ती सवय जर केली तर आपली बॉडी फ्लेक्झिबल होती. आपलं शरीर फिट राहतं. जे ढिलं पडलेलं शरीर आहे ते हळूहळू टाईट व्हायला लागतं आणि आपण ॲक्टिव्ह राहायला लागतो. फ्रेश फील जाणवतं आपल्याला. आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. आता हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मी साखर पूर्ण बंद केली. त्यानंतर भात मी थोडा थोडा खायची. साधा भात, पांढरा भात रात्रीचा मी जेवणामध्ये अगदी थोडा घेत होती. त्यानंतर तो आता पूर्णपणे बंद केलेला आहे. कधी कधी नसला तरी चालेल. आपल्या शरीराला सगळ्याची सवय लावायला हवी आपण. काहींना भाताशिवाय होत नाही किंवा काहींना जेवताना बघा फरसाणच लागतं किंवा तळलेलं काहीतरी लागतं. आठवड्यातून बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा एकदा दोनदा तरी भजी होतात. तुम्हाला खोटं वाटेल की मी जवळपास बघा आता 3 ते 4 महिने झाले असेल मी घरामध्ये भजी बनवलेले नाही आहेत. म्हणजे एकदा आपल्याला सवय झाली ना की आपली इच्छा पण होत नाही. आणि जेव्हा आपण व्यायाम करायला लागतो किंवा बघा आपल्याला फिटनेसचा क्रेज निर्माण होतो, आपण हेल्थ कॉन्शियस होतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण काही खायला घेतलं ना तरी आपल्याला लगेच ते डोळ्यासमोर येतं. अरे आपल्याला एवढं मेहनत करावी लागते, एवढा व्यायाम करायला लागतो, तेव्हा ते कुठे डायजेस्ट होणार. मग आपण ते कधी-कधी खायलासुद्धा अवॉइड करतो. त्यामुळे आपल्याला पहिलं आपण हेल्थ कॉन्शियस झालो पाहिजे. मनाशी ठरवलं पाहिजे की नाही मला वेट लॉस करायचं आहे, मला फॅट लॉस करायचे आहेत आणि मी त्या पद्धतीने माझं रुटीन मी फॉलो करणार आहे. तर मी तुम्हाला अगदी साध्या सिंपल पद्धतीने छोट्या-छोट्या टिप्स दिलेल्या आहेत की सकाळचा जर नाश्ता, कुठलाही नाश्ता तुम्ही करा. नाश्ता केल्यानंतर तुम्हाला एक लिक्विड घ्यायचं आहे, अगदी गरम. ते आता सकाळचा नाश्ता झाला तर सकाळची प्रहर असते. त्यामुळे तुम्ही मग नाश्ता झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा शक्य झाल्यास ग्रीन टीही घेऊ शकता, ज्यांना शक्य होतं त्यांना. किंवा मग तुम्ही साधी कॉफी विदाऊट शुगरची घेतली तरी चालेल. त्यानंतर बघा दुपारचं जेवण वेळेत करायचं आहे. आणि मी भात म्हणजे खाणं सोडलं आहे का, वजन कमी करते तर मी भात अगदी थोडासा घेत होती. पण आता मला तो पण खायला मन होत नाही आहे. मी फक्त रात्रीचं जेवणामध्ये अर्धी भाकरी आणि भाजी घेते थोडी, तेवढंच माझं रात्रीचं जेवण. आणि एकदा मी त्याचं सुरुवात केली तर मी तेवढंच घेते. म्हणजे आपल्या पोटाला जेवढी सवय होईल ना तेवढंच आपलं पोट मागतं, एक घास पण एक्स्ट्रा मागत नाही. त्यामुळे एका क्वांटिटीमध्येच आपण खायचं आहे. आता समजा तुम्हाला वजन कमी करायचं आहे
तर तुम्ही नाश्ता असो कमी करायचं नाही आहे, पण म्हणजे पोटभर जरी तुम्ही केला तर सकाळचा नाश्ता पोटभर करायचा आहे तुम्हाला. एक क्वांटिटीमध्ये 1 प्लेट तुम्ही ठरवायची आहे. ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी 1 प्लेट ठरवायची, तेवढाच तुम्ही नाश्ता घ्यायचा आहे. किंवा चपाती पोळी भाजी खात असाल तर एकच चपाती घ्या, दुपारची चपाती घेऊ नका. मग एक टाईम चपाती घ्या, दुपारची तुम्ही ज्वारीची भाकरी करून घ्या. जर शक्य झालं तर तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची, बाजरीची कुठलीही भाकरी घेऊ शकता. तर उन्हाळ्यामध्ये बघा आपण ज्वारीची भाकरी खायचो, ती पचायला हलकी असायची. पण आता ऋतू बदलेलच, आता पावसाळा लागेल तर तुम्ही बाजरीची भाकरी घेऊ शकता. असं ऋतूनुसार तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकता. आता उन्हाळ्यामध्ये बघा आपण शक्यतो चहा नसेल तरी आपल्याला चालून जातं, की बाबा नको उन्हाळ्यामध्ये ऑलरेडीच एवढं गरमी आणि एवढी हीट असते, तर आपण चहा वगैरे कॉफी बरेच जण बंद करतात किंवा घेणं टाळतात. मग आता पावसाळ्यामध्ये कसं होतं की थोडं थंड वातावरण असतं, मग असं आपल्याला घ्यायची इच्छा होते, मन होतं. तसं तुम्ही असा बदल करू शकता ऋतूनुसार तुमच्या आहारामध्ये. आता तुम्ही बाजरीची जरी भाकरी खाल्ली किंवा ज्वारीची जरी खाल्ली तरी पण तुमचं वजन कमी होणार, पण तुम्ही भाकरी करूनच घ्यायची आहे. चपाती जर तुम्ही 2-2, 3-3 टाईम, काही जणांना बघा भाकरी आवडतच नाही, काही जणांच्या घरात भाकरी होतच नाही. मग ते 2 सकाळच्या नाश्त्यात चपाती, दुपारची पण जेवणामध्ये चपाती, रात्रीची जेवणात चपाती आणि अगदी भरपेट खायचं. मग वजन कसं कमी होणार? आणि काही जण वजन कमी करायच्या नादात जेवण कमी करतात आणि मग एक टाईमच खायचं, एक टाईम खायचं नाही, असं करतात. पण असं चुकीचं आहे. आता तुम्ही ते कंटिन्यू फॉलो करणार आहे का? नाही करणार, कारण नाही होत आपल्याकडनं. एवढं कंटिन्यू फॉलो होतच नाही. आपण केलं तर फार 1 महिना, 2 महिने करू जास्तीत जास्त, पण पुन्हा आहे त्या पूर्वस्थितीमध्ये होतो. त्यामुळे एक सवय लावा तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला एक सवय लावा. सकाळचा नाश्ता काहीही असू द्या, तुम्ही पोहे, उपमा, इडली, सांबर किंवा ओट्स करा, साधे ओट्स, मसाले ओट्स करा, अप्पे करा, व्हेज अप्पे करा, डोसा करा, मूग डोसा करा किंवा गावठी चणे, शेंगदाणे, मूग मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं भिजत घालायचं, त्याचंसुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करून 1 शिट्टी घ्यायची. बाकी काही त्याच्यात टाकायचं नाही. तेल नाही, मीठ नाही. अगदी तुम्ही जरी मीठ टाकलं तर काळ्या मिठाचा वापर करा आणि ते टाकलं ना तुम्ही फक्त बॉईल करून कोथिंबीर वगैरे वरतून सॅलड, काकडी, टोमॅटो, गाजर कापून त्याच्यात टाकलं तर खूप पोट भरलेलं राहतं बघा. तुम्ही सकाळी जर खाल्लं तर इव्हन तुम्हाला दुपारपर्यंत भूकच लागणार नाही जर एक बाऊलभर खाल्लं तर. आणि प्रोटीन पण मिळतं शरीराला, ऊर्जा मिळते. कारण आपल्या शरीरामध्ये ताकद हवी असते, आपली हाडं मजबूत हवी असतात, त्यासाठी आपल्याला तो आहार तसा घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही असं हे रूटीन फॉलो करा. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी प्रॅक्टिकली करायला लागा, तरच तुमचं वजन कमी होईल आणि मेंटेनमध्ये राहील. आता मी एवढं गावाला फिरून आली, तरी पण माझं वजन वाढलेलं नाही. आता काहीतरी थोडंफार बाहेर गेल्यावर खाण्यात येतं, तर तरी पण वजन वाढलं नाही. का वाढलं नाही? तर माझ्या बॉडीला तेवढीच सवय झाली होती घ्यायची. जरी मी काही खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खात होती आणि पुन्हा ते डायजेस्ट कसं होईल ते पण पाहत होती. जे काही तुम्ही खाल तर त्यावर थोडंसं तुम्ही वॉक करा किंवा त्यानंतर एखादं गरम काहीतरी लिक्विड घ्या, दुपारचं ग्रीन टी वगैरे घ्या किंवा तुम्हाला मी मागे लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर सांगितलं ABC क्यूब, कोकम सरबत वगैरे असतं, लिंबू पाणी वगैरे असं लिक्विड घ्या तुम्ही आणि त्यानंतर मध्ये 1 ते 2 तासाचा गॅप ठेवायचा, 2 ते 3 तासाचा गॅप ठेवायचा. जर सकाळचा नाश्ता केला तर 2 ते 3 तासांनी दुपारचं जेवण, पुन्हा 3 तासांनी तुम्ही 4 ते 5 वाजता ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा विदाऊट शुगरचा चहा वगैरे घेऊ शकता. फुटाणे वगैरे, गुडदाणी असं खा. एखादं ॲपल खा 4 ते 5च्या दरम्यान जर भूक लागत असेल तर. आणि रात्रीचं जेवण लवकर करा. रात्रीचं जेवण लवकर केल्याने बराच फरक पडतो बघा. म्हणजे सांगायचं मुद्दा की हा आहे की मी ज्वारीची भाकरी जेवणामध्ये रात्रीचं जेवण लवकर करत होती. नाश्ता जेवण झाल्यानंतर एक लिक्विड घ्यायचं ठरवलं. त्यानंतर बघा सकाळचं मी हलकेसे व्यायामाचे प्रकार आणि कोमट पाणी, ह्या 4 ते 5 गोष्टींनी माझं वजन कमी झालं आणि ते मेंटेनमध्ये ठेवते पण मी आणि वजन पण वाढत नाही ह्या गोष्टींमुळे. तुम्ही त्या सवयी लावा. म्हणजे सोपं असं काही नाही आहे आणि करेल तर आपल्याला ते सोपं पण वाटून जातं. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतली ना, मग असं तुम्हाला होईल की अरे ह्या अगोदरच आपण ते करायला हवं होतं, किती सोपं आहे. म्हणजे
असं फरक पडतो. आता इथे बघा मी हे फुटाणे असे घेऊन ठेवते. एकदम असे साफ करून त्याच्यामध्ये कचरा वगैरे काय असतो, साली वगैरे त्या काढायच्या आणि ज्या मोकळ्या असतात त्या अशा पाखडून काढायच्या आणि त्यानंतर एका डब्यामध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवायचं बरणीमध्ये. आणि पाहिजे तेव्हा भूक लागली की तुम्ही 4 ते 5च्या दरम्यान असे फुटाणे, शेंगदाणे असं खाऊ शकता. गूळ शेंगदाणेसुद्धा खाल्ल्याने खूप फरक पडतो. म्हणजे जर तुम्हाला असं भूक लागली किंवा काहीतरी खायची इच्छा झाली तर तुम्ही असं खा, हेल्दी खा. आता हे काळे मनुके असे बघा मी भरून ठेवते बरणीमध्ये. मग ते समोर असले की पटकन आपल्याला खाल्ले जातात. आणि त्याचबरोबर आपण रात्रीचे असेच भिजायला घातले ना, बदाम भिजवून खाल्ल्याने खूप फरक पडतो. बदाम, सकाळची 2 अंडी, त्याने आपल्या स्किन पण आपली छान राहते, टवटवीत, तजेलदार. आणि एक वाढत्या वयामध्ये ह्या गोष्टींची गरज असते आपल्याला. आपण इथून मागे कसं खूप स्ट्रगल केलेलं असतं, काही खाल्लेलं नसतं. आपण फॅमिली, मुलं ह्यांच्यासाठीच आपण सगळं काही करत असतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण एकदा 40शी नंतर आपल्याला जेव्हा थकवा जाणवतो, आपलं शरीर अगदी ढिलं पडतं आणि आपल्याला म्हणजे पेन व्हायला लागतं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे असं केल्याने असं होतं, तेव्हा आपण आता करायला हवं. त्यामुळे वेळ जाण्याआधीच आत्तापासूनच सुरुवात करा आणि अगदी सात्विक आहार घ्या. जर आता इथे बघा आज उपवास आहे, देवाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं, तर डाळ, भात, चपाती आणि बटाट्याची भाजी केली गेली आहे. आता आपण जरी खात नसलो तरी मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी करणं भाग पडतं किंवा उपास सोडायचा असतो. त्यामुळे डाळ, भात, चपाती, भाजी जरी रात्रीचं केलं तरी 1 चपाती, डाळ, थोडासा भात आणि भाजी आपली एक क्वांटिटी असेल ना, तर अजिबात वजन वाढत नाही. आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला म्हणजे 1 ते 2 तासाने तुम्हाला एक लिक्विड घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ओवा, बडीशेप, जिऱ्याच्या पाण्याने भरपूर फरक पडतो. म्हणजे ह्या 4 ते 5 गोष्टी मी ज्या फॉलो करते ना, तर याने अजिबात वजन वाढत नाही. म्हणजे तुम्ही काही खा, आपल्या शरीराला सगळ्याची गरज असते. खाल्लं पण पाहिजे, मनाचं समाधान पण होतं आणि त्याचसोबत बघा वजन पण वाढत नाही. पण त्या आपण गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आता बरेच जण काय करतात, खातच राहतात, एका जागेवर बसतात. त्यानंतर मग शरीरामध्ये फॅट्स वाढत जातात आणि मग आपल्याला बघा आळस आणि कंटाळा येतो. मग अजून आपल्याला आळस, कंटाळा आला की आपण आणखीन एका जागेत बसून घेतो, मग खातच राहतो. त्यामुळे ते वजन वाढतं, फॅट्स वाढतात आपल्या बॉडीमध्ये. तर ते फॅट्स वाढू द्यायचे नाही आहेत आपल्याला, काहीतरी आत्ताच आपण केलं पाहिजे. तर मी फक्त ज्वारीची भाकरी खाऊन आणि ह्या गोष्टी फॉलो करून माझं वजन कमी केलेलं आहे. आणि होतं महिन्यामध्ये तुम्ही 5 ते 10 किलो वजन, 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन तर सहज कमी होतं. फक्त ह्या गोष्टी तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत. तर भरपूर मी तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.